मित्रांनो, लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण करंट अफेअर्सची ही सिरीज सुरू केली आहे आणि या सिरीजमध्ये आपण प्रत्येक महिन्याचे करंट अफेअर्स डिस्कस करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर महिन्यामधील महत्त्वाचे करंट अफेअर्स त्यावरती आधारित एमसीक्यू आणि एमसीक्यूचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीचं प्रिपरेशन करत असताना तुम्हाला इतर कुठलेही एमसीक्यू रेफर करण्याची गरज पडणार नाही, कारण या सिरीजमध्ये आपण सीईटीला ज्या क्षेत्रांमधून हे एमसीक्यू विचारले जातात ती सर्व क्षेत्र आपण या सिरीजमध्ये कव्हर करत आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर आणि 5 इयर सीईटी साठी असणाऱ्या लाईव्ह बॅचेस 19 जानेवारी पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू झाले आहेत. या बॅचेस मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच तुमची फक्त एक्झाम पुरतीच नव्हे तर एक्झाम झाल्यानंतर अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. एक्झाम पूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम झाल्यानंतर ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्याचं काम सुद्धा या बॅच मध्ये केलं जाणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी आत्तापासूनच सुरू करा. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. Which country is the host of the 33rd Southeast Asian Games C 2025? 33वा दक्षिण पूर्व आशियाई क्रीडा स्पर्धा सी गेम्स 2025 कोणता देश आयोजित करत आहे? ऑप्शन्स आहेत जपान, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशिया. तर विद्यार्थी मित्रांनो, 33व्या सी गेम्स 2025 चे आयोजन थायलंड कडून बँकॉक आणि चोनबुरी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत 11 दक्षिण पूर्व आशियाई देशातील खेळाडू 50 पेक्षा अधिक क्रीडा प्रकारात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, थायलंड. So this Thailand is hosting the 33rd SEA Games 2025 in Bangkok and Chonburi. Athletes from 11 Southeast Asian nations are participating in over 50 sports. So the correct answer will be option B, Thailand. Where was the 7th UN Environment Assembly held? 7वी संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभा कुठे आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन्स आहेत न्यूयॉर्क USA, जिनिव्हा स्वित्झर्लंड, नायरोबी केनिया, रिओ दी जानेरो ब्राझील. तर विद्यार्थी मित्रांनो, UNEA 7 चे आयोजन केनियातील नैरोबी येथे झाले आहे, जे UNEP चे मुख्यालय आहे. 2025 ची संकल्पना शाश्वत उपायांद्वारे लवचिक पृथ्वी निर्माण करण्यावर केंद्रित आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नैरोबी केनिया. So this UNEA 7 was held Nairobi, Kenya, the headquarter of UNEP. The 2025 theme focused on advancing sustainable solution for a resilient planet. So the correct answer will be option C, Nairobi, Kenya. Next question आहे, what is the name of the operation under which DRI dismantle a clandestine mephedrone unit in Maharashtra? महाराष्ट्रातील गुप्त मेफेड्रोन निर्मिती युनिट उद्ध्वस्त करण्यासाठी DRI ने कोणती मोहीम राबवली? ऑप्शन्स आहेत ऑपरेशन क्लीन स्वीप, ऑपरेशन हिंटरलँड ब्र्यू, ऑपरेशन ग्रीन शिल्ड आणि ऑपरेशन सायलेंट स्ट्राईक. तर विद्यार्थी मित्रांनो, DRI ने महाराष्ट्रातील वर्धा येथील मेफेड्रोन तयार करणारे गुप्त युनिट उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन हिंटरलँड ब्र्यू राबवले. ही मोहीम भारताच्या नशामुक्त भारत अभियानाशी सुसंगत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ऑपरेशन हिंटरलँड ब्र्यू. So DRI conducted Operation Hinterland Brew to dismantle a mephedrone manufacturing unit in Wardha, Maharashtra. The operation aligns with the India's Nasha Mukti Bharat Abhiyan. So the correct answer will be option B, Operation Hinterland Brew. What is the name of the mobile app launched by Ministry of Jal Shakti for a rural drinking water governance? ग्रामीण पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी जलशक्ती मंत्रालयाने कोणते मोबाईल ॲप सुरू केले आहे? ऑप्शन्स आहेत जल जीवन ॲप, सुजलम भारत ॲप, पाणी सुरक्षा ॲप आणि जलमित्र ॲप. तर विद्यार्थी मित्रांनो, सुजलाम भारत ॲप जल जीवन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आले असून
ग्रामीण जलप्रशासन सुधारण्याचा त्याचा उद्देश आहे. तर बिसाग एन यांच्या सहकार्याने विकसित या ॲपद्वारे रिअल टाइम निरीक्षण आणि पारदर्शकता सुनिश्चित केली जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सुजलाम भारत ॲप. So the Sujalam Bharat app was launched under the Jal Jeevan mission to improve rural water governance, developed with BISAG and support. It enables real-time monitoring and transparency. So the correct answer will be option B, Sujalam Bharat app. Which team won the All India Football Federation 2025-26? All India Football Federation स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? ऑप्शन्स आहेत ईस्ट बेंगॉल, FC गोवा, बेंगळुरू FC, केरला ब्लास्टर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, FC गोवा संघाने पेनल्टी शूटआउटमध्ये ईस्ट बेंगॉलचा पराभव करून ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन सुपर कप 2025-26 जिंकला. या विजयामुळे FC गोवा संघ AFC चॅम्पियन लीग 2 प्ले ऑफसाठी पात्र ठरला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, FC गोवा. So the FC Goa won the All India Football Federation Cup 2025-26 after defeating East Bengal in a penalty shootout. This historic win also qualified FC Goa for the AFC Champions League 2 playoffs. So the correct answer will be option B, FC Goa. Which organization released the report Right to Education, Past, Present and Future? Right to Education, Past, Present and Future हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? ऑप्शन्स आहेत युनिसेफ, युनेस्को, वर्ल्ड बँक आणि OECD. तर विद्यार्थी मित्रांनो, युनेस्कोने 1960च्या शिक्षणातील भेदभावाविरोधी करारानंतर झालेल्या जागतिक प्रगतीचा आढावा घेणारा हा अहवाल प्रकाशित केला आहे. शिक्षणातील प्रवेश वाढला असला तरी संघर्ष, हवामान बदल आणि तंत्रज्ञानामुळे आव्हाने निर्माण होत असल्याचे यात नमूद केले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, युनेस्को. सो युनेस्को रिलीज्ड द रिपोर्ट रिव्हिविंग global progress since 1960 Convention Against Discrimination in Education. It highlights gain in access but warns of challenges from conflict, climate change and technology. So the correct answer will be option B, UNESCO. Which two states inaugurated their first Gen Z post office counters in December 2025? डिसेंबर 2025 मध्ये पहिली Gen Z पोस्ट ऑफिस काउंटर कोणत्या दोन राज्यांनी सुरू केली आहे? ऑप्शन्स आहेत गुजरात आणि उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि ओडिशा, केरला आणि आंध्र प्रदेश. तर तरुणांना आकर्षित करण्यासाठी केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी पहिली जेन झी पोस्ट ऑफिस काउंटर सुरू केली असून ही काउंटर महाविद्यालयीन कॅम्प्स मधील विद्यार्थी डिझाईन केलेल्या जागांमध्ये डिजिटल सेवा एकत्रित करतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, केरळ आणि आंध्र प्रदेश. So Kerala and Andhra Pradesh inaugurated their first Gen Z post office counters to attract youth. These counter integrated digital services with student designed space on a college campuses. So the correct answer will be option D, Kerala and Andhra Pradesh. Silisir Lake recently declared a Ramsar site is located in which state? अलीकडेच रामसर स्थळ घोषित झालेले सिलिसर सरोवर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत राजस्थान, गुजरात, कर्नाटक आणि केरला. तर राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील सिलिसर सरोवर भारताचे 96वे रामसर स्थळ ठरले. यामुळे जलसंधारण, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत पर्यटनाला चालना मिळते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, राजस्थान. So Silisir Lake in Rajasthan's Alwar district became India's 96th Ramsar site. The designation strengthens wetland conservation, biodiversity protection and sustainable tourism. So the correct answer will be option A, Rajasthan. Ponduru Khadi recently granted GI tag belong to which state? अलीकडेच GI टॅग मिळालेली पोंडुरू खादी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशा. तर पोंडुरू खादी ही आंध्र प्रदेशातील पारंपरिक हाताने कातलेली कापडी खादी असून ती श्रीकाकुलम जिल्ह्यात तयार केली जाते. ही खादी ओडीओपी योजनेअंतर्गत ही समाविष्ट आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आंध्र प्रदेश. So this Ponduru khadi is traditional handspun cotton fabric from Andhra Pradesh. It is produced in Srikakulam district and is also covered under the ODOP scheme. So the correct answer will be option B, Andhra Pradesh. पुढचा प्रश्न आहे Bridge Summit 2025 was held in which city? ब्रिज समिट 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन्स आहेत अबुधाबी, पॅरिस, न्यू दिल्ली आणि दुबई.
तर ब्रिज समिट 2025 चे आयोजन अबुधाबी येथे करण्यात आले होते. ही जगातील सर्वात मोठी पहिली मीडिया समिट ठरली असून 132 देशातील 60,000हून अधिक प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अबुधाबी. So Bridge Summit 2025 was held in Abu Dhabi and became the world's largest debut media event. It hosted over 60,000 participants from 132 countries. So the correct answer will be option A, Abu Dhabi. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते डिसेंबर महिन्यामधील महत्त्वाचे करंट अफेअर्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित MCQ डिस्कस केलेले आहेत. आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटीची तयारी करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं लॉ सीईटीचं बुक आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. या बुकमध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस मिळणार आहे. चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन इथे आहे. टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन, प्रिव्हियस इयरचे ऍक्च्युअल PYQs सोबत मॉडेल टेस्ट, स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल असणार आहे. हे बुक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधून असून डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला Amazonच्या लिंक दिलेल्या आहेत. आजच त्या लिंकवरनं तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा तुमच्या जवळच्या बुक स्टोअरला व्हिजिट करून तिथेही हे बुक तुम्हाला भेटू शकतं. तर आजच बुक ऑर्डर करा आणि सीईटीच्या प्रिपरेशनला अगदी आत्तापासूनच सुरुवात करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.